जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कविता तुमचं सर्वांचं स्वागत करतो आम्ही जिंजोडे या युट्यूब चॅनल वर। बघा संध्याकाळची वेळ आहे आणि आता वाजलेले 8 पण स्वयंपाकाला पण लागलेलो होतो आणि थोड्याशा चपात्या पण केल्या बघा। आणि मग त्याच्यानंतर शंभूच पप्पा आले आणि त्यांना आज लई दिवसानंतर म्हणजे ध्यान आलं वडापावचं। तर मग त्यांचं म्हणणं झालं चला आज भाजी नाही केली अजून तर बनवूया वडापाव। तर त्याचीच म्हणजे तयारीला लागलेलं आहे बघा आणि आताच गावात गेलेले होते ते। तर शंभूच पप्पा आताच गावातून आले पाव घेऊन आणि मग त्याचं माझं तेच नियोजन सुरू झालं बघा। बटाटे पण टाकलेले ते कुकर मध्ये आणि बटाटे चांगले शिजवून घेतले। आणि आज कसं थोडं म्हणजे वावरात चालत खुरपायचं तर मग म्हणलं काय भाजी करावं, रोजचीच भाजीची पंचायत आहे तर त्यासाठी म्हणलं की मग आबा आले तर आबा म्हणे का आज काही भाजी नका बनवू, मस्त असं वडेपावचं बेत होऊन द्या। म्हणलं चला ऐक नाही आता बऱ्याच दिवसाचा वडेपाव बनवले पण नव्हते तर मग लगेच बघा नियोजन केलं आणि मग बटाटे पण टाकले शेवटीवर शिजायला तर मस्त असे बटाटे पण आपले शिजलेले। तर चला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मस्त आज आमच्या घरी वडापावचा बेत आहे तर वडापाव कसा बनला ते पण आम्हाला नक्की शेवटी कमेंट करून सांगा। तर जरा आता लागूया लगेच वडेपाव तयार करायला। बघा आपल्याला पाऊस म्हणजे वडापावसाठी बटाट्याचे जे शिजून घेतलेले आहे ते एकदम बारीक करून घ्यायचे। त्याच्यामुळे मग जे आपलं हे त्यांना बारीक करून घेऊ राहिली पापड तळायचे हा ना पोरांना मग म्हणलं। आणि कसं आत्या पण आलेले आहे पण आत्याने आज रविवार आहे तर आत्याने उपवास पण सोडला तर मग म्हणलं पापड्या तळाव्या मग याच्या तळल्या त्या उपवासाच्या। मग पोरं आले तर म्हणलं पोरांना तांदळाचे पापड तळून द्यावं मस्त बघा। पोरांना कसं पापड कुरडई असला का जास्त म्हणजे खायला भारी वाटत ना। मग कढई पण ठेवली आणि कांदा परतून घेतला। शंभूच पप्पा गावात गेलेले तेव्हा मग कांदा बारीक कापून घेतला आणि चांगला परतून घेतला बघा लाल करून रेऊस्तर। आणि एका ताटामध्ये मिरच्या काढून आणि लसूण पण घेतला बघा। आता हे आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा। तर वडापाव कसे आपल्याला थोडेसे चरचरीतच लागले पाहिजे खायला त्याच्यामुळे मिरच्या पण थोड्याशा जास्तच घातल्या आणि लसूण पण किती मोठा घातला बघा। कारण की लसूण जर जास्त घातला ना तर आपल्या वड्याची चांगली चव वाढती। आणि आता हे मिक्सर मधून एकदम बारीक करून घ्यायचे। तर आपल्याला मिरची बारीक करताना थोडेसे जिरे टाकून घ्यायचे म्हणजे अजूनच चव जास्त येते। तर बघा आता आपल्याला बटाटे चटणी करून घ्यायची आहे आणि आपण जे कंटिन्यू बटाटे चटणी बनवतो तशीच आपल्याला आज बटाटे चटणी बनवायची बघा। तर आपल्याला त्याला मध्ये चांगली जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची। तर लसूण मिरची आणि जिरे मिक्सर मधून काढे बघा। मिरची आणि लसूण चांगला परतून घ्यायचं त्याला मध्ये। बघा चाललेली आता बटाट्याची चटणी बनवून घ्यायची आणि आपण कशी बटाट्याची म्हणजे वडापावसाठी बनवतो तशीच। तर कसं आता नवीन म्हणजे आता नवीन घरी आलेलो आहे आम्ही आणि आता यावेळेस म्हणजे नवीन घरामध्ये पहिल्यांदाच म्हणजे आता वडापावची पार्टी चालू आहे। आणि जेव्हा म्हणजे आता जुने ब्लॉग तर तुम्ही बघितलेच तर एवढ्या दिवसापासून जी काही पार्टी आपली म्हणजे आपण जो काही बेत बनायचो तर जुन्या घरच्या किचन मध्ये आता तर आज पहिल्यांदाच असा काहीतरी वेगळा बेत बनवून राहिलो। तर कसं राहतं कोणत्या बी गोष्टीचा म्हणजे नवीन जर असतं ना तर उत्साह वेगळाच राहतो आणि आनंद पण वेगळाच राहतो। तर आज आम्हाला कसं एक वेगळाच आनंद आहे बघा। थोडीशी हळद पण टाकून घेतली जे आपलं वाटण होतं मीठ मिरची लसूण जिरेचं ते पण चांगलं परतून घेतलेलं होतं अगोदर तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी घालून। तर थोडीशी हळद टाकली बघा आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे चांगला आणि चांगला असं परतून घ्यायचं तेलामध्ये कढीपत्ता चांगला तडतडूस्तवर। सगळा मसाला परतला की आपल्याला जो आपण कांदा लांबला म्हणजे लालसर परतून घेतला होता बघा तर तो टाकून द्यायचा। आणि कसा आज थोडासा उशीर झाला खरं तर आज असं काही बेत नव्हता बरं का पण मग आबा म्हणले की आणि आज सगळ्यात मी आबाला खाऊ वाटला वडापाव म्हणून मग टाइमवर नियोजन झालं त्याच्यामुळे अगोदर कांदा ते परतून ठेवलेलं होतं आम्ही। तर कांदा चांगला मसाल्यात परतून घेतला म्हणजे मग कसा पूर्ण मसाला ते कांद्यात एकजीव होईल आणि आपल्याला शेवटी वरतून मीठ टाकायचं।
बघा सगळे मसाले पूर्ण व्यवस्थित परतून आले कढाईमध्ये. तोपर्यंत कविता आणि बटाटे पण पूर्ण एकदम व्यवस्थित असे कुस करून घेतले आणि ते आपल्याला आता लगेच कढईत टाकून द्यायचे. आणि आता या चटणीला जर कोथिंबीर असते ना तर इतकी चवदार लागली असती, पण आता कोथिंबीर नाहीये सध्या. असते तुमच्याकडे तर तुम्ही टाका. बघा आपली चटणी पण आता 5 मिनिटात रेडी होईल. आणि कसं सगळे कांदा ते व्यवस्थित जर टाकलं ना, मीठ मिरची लसूण, तर मग कसं चटणी बी एकदम व्यवस्थित होती. आणि आता बटाटे टाकून दिले त्याच्यानंतरून तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, कारण बटाटे थोडीशी गुळमट राहते त्याच्यामुळं थोडस मीठ मिरची जास्त टाकली ना की मग वडे बी मस्त लागत आहेत. तर मी झाकण ठेवून देते आणि चांगली अशी परतून देणार आहे. बघा मम्मी आज दुपारी थोडस लोणचं बनवलं. तर त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच की कैऱ्या फोडल्या आणि कैऱ्या आणलेल्या होत्या बाजारातून. कसं थोडंसंच आणलेलं होतं, तर मग एक बरणी भरणं असं. कारण अगोदर पण बनवलेलं आहे आम्ही लोणचं, पण मग कैऱ्या छान वाटलं मम्मी त्यांना, तर मग आणल्या. आणि मस्त बघा बघा दिसायला पण किती सुंदर आणि खायला तर एकच नंबर. इतकं छान चवदार, इतकं छान लोणचं झालेलं आहे. खरं तर याचा व्हिडिओ शूट करायचा होता, पण मग आम्ही वावरात गेलो होतो आणि अनु आणि छोट आपलं बाळ शिव दोघं पण झोपलेले होते. त्याच्यामुळं मग मम्मी म्हणल्या की घेऊ बनवून. बघा दिसायला पण किती सुंदर आहे आणि खायला म्हणजे एकदम मस्त आहे असं लोणचं आपलं. तर आपण जे म्हणजे दुकानातून लोणचं आणतो ते किती जरी भारी असलं पण घरची चव ती अलगच राहती. जी आपल्या आजीच्या किंवा मम्मीच्या हाताची जी चव राहते ना, त्या चवीला खरंच कुठंच तोड नाहीये. घरचं लोणचं ते एकच नंबर लोणचं राहतं. त्यामुळं विकतचं किती जरी आणलं ना तरी या लोणच्या पुढं फिक्कच राहतं. तर त्याच्यामुळं मग म्हणजे घरच्यांचं म्हणणं झालं की घरीच बनवूया आणि मस्त असं लोणचं तयार होतं घरी. बघा कसं राहतं, आता सगळेजण जास्त करून विकतचं लोणचं खाते. कसं एखाद्या टायमाला जे सिटी मध्ये राहते त्यांना लोणचं बनवायला टाइम नसतो, तर मग कसं बरणी घेतली म्हणजे झालं काम. पण ती चव अलग आणि घरच्या लोणच्याची चव अलग. तर कोणत्या कोणत्या ताईंनी घरी लोणचं बनवलं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या मम्मीने पण कसं लोणचं बनवलं किंवा तुम्हाला कसं वाटलं ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा आता हे लोणचं रात्रभर असं म्हणजे हवेशीर ठेवायचं आणि मग नंतर मग बरणी भरून ठेवली की मस्त असं म्हणजे वर्षभर टिकतं हे लोणचं. बघा आपल्या उर्मिला ताई आहे तर त्या आपल्याला कंटिन्यू कमेंट करत असतात. खरं तर सगळ्याच ताई छान छान कमेंट करतात, पण उर्मिला ताईंनी म्हणजे जवळपास 2-3 व्हिडिओला चांगल्या कमेंट केल्या, म्हणजे जास्त कमेंट केल्या की एकाच विषयाबद्दल की ताई तुम्ही म्हणजे आता त्या दिवशी कवितांनी ब्लॉग बनवलेला होता की कवितांनी व्यवस्थित सगळं म्हणजे बघा डबे ते व्यवस्थित लावले. तर कसं जुन्या घरी म्हणजे आमचे ना जे डबे होते ते म्हणजे सगळे स्टीलचे होते, अल्युमिनियमचे होते. पण मग आम्ही वापरायला म्हणजे जे अल्युमिनियमचेच काढलेले होते. पण म्हणलं आता नवीन घरी आलो तर थोडंसं चेंज तर पाहिजे. एवढं भारी घर म्हणल्यावर इथलं जे किचन आहे ते पण एकदम व्यवस्थित टिपटॉप असा राहायला पाहिजे. तर बघा जे स्टीलचे डबे होते का ते आम्ही वापरायला काढलेले आहेत. आणि त्या ताईंची खरं तर कमेंट काय होती की ताई तुम्ही डबे आत्ता घेतले की तुमच्या लग्नाचे येतं. तर कसं आहे आता म्हणजे यावेळेस तर कधी म्हणजे आम्ही नवीन डबे घेतले नाहीये. तर जे कविताच्या साखरपुड्याचे काही डबे आणि माझ्या लग्नाची किंवा फराळावर आता पद्धतच निघलेली आहे, तर त्याच्यामुळं तर ते पण डबे. तर बघा म्हणजे आता नवीन तर नाहीये, अगोदरचे डबे काही कविताचे काही माझे. तर तुम्हाला कसे वाटले ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. बघा आता 5 मिनिटं झाले आणि आपली बटाटी चटणी बघा मस्त अशी परतलेली आहे. तर आता आपण लगेच वड्याच्या तयारी लागूया. कविता घे गा आता पीठ, बटाटी चटणी झाली पाहिजे. हा दोन्ही चमचे त्याच्यातच काय. बघा एका पातेल्यामध्ये डाळीचं पीठ पण घेतलेलं आहे आणि आता आपल्या त्याच्यामध्ये लाल मिरच पावडर टाकायची बघा थोडीशी. थोडस मीठ टाक. बघा थोडीशी लाल मिरच पावडर टाकायची, तसं मग आपले जे वडे तळताना पण नाही होणार. आणि आता ते एकदम चांगलं घालून घ्यायचं बघा. बघा
पाणी टाकून आपल्याला पीठ काढून तिकडे घेऊन घ्यायचं. जा थोडं. तर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून एकदम पीठ असं मस्त असं काढून घ्यायचं बघा. बटाटी चटणी थोडा वेळ थंड होऊन देते ना, कसं वडे करायला पण मग बरं राहील ना. आज का वडे बनवायचे, वडापाव. वडापाव पण मला खायचा. दीदीला आवडत होता का दीदी? आवडत होता? त्यासाठी आम्ही समोर राहिली भरती कवाची. म्हणलं आपल्याला वडापाव खायचं तर वडापाव पळायची आपण का आता बरेच दिवस झाले ना ग. ब्रेड वडे बनवले होते आपण. ब्रेड वडे बनवले 31 डिसेंबरला. हा काही आणल्या त्या आणि 31 ला आपण ब्रेड वडे बनवले ते पण चुलीवर बनवते बाहेर. अनु पण खायचे. आजच्या मुठपटाला सगळे होईल ना वडापाव. अनु खायचे तुला खायचे बघा. तेल पण ठेवलं तापायला आणि आता आपल्याला मस्त अशी वडी बनवून आणि तळून घ्यायचे. बघा आपला वडा मस्त असा तळून निघलेला आहे. तर आपल्याला पलटी मारून घ्यायची बघा. आता ना बघा मस्त असा आपला वडा तळून निघलेला आहे. तर काढून घेणार मी एका ताटामध्ये. बघा आपल्याला एक एक वडे असेच तळून घ्यायचे. बघा एकदम मस्त असे वडे आपल्याला सगळे बनवून घ्यायचे. तर वडे झाले बघा तळून आणि आता आपल्याला मस्त वडापाव सोबत मिरच्या तळून म्हणजे खायला मिरच्या तळून घ्यायच्या आहे. शंभर भूक नाही लागली बरं का आज. शंभर शंभू काय खायचं? काय खायचं? बोलत नाही देऊ. आज सगळे बसले आवडलं. आवरलं ना. कवाचं चाललं त्यांचा वडापाव खायचा. हा बघा ना आता पोरांना मस्त आता वडापाव खायला बसलेले पोरं. तर शंभू दादर हा बरं तुला दे दर. बघा दिलं जेवायला वडापाव आणि आता आम्हाला सगळ्यांना जेवायला बसायचंय. तर आत्या त्या पण आलेल्या इथं. आत्या तुम्ही उपवास सोडला का आज? हा ना आज आता रविवार होता. त्यांनी कालची एकादश होती. मिरच्या का पोरांना मिरच्या खायच्या का? शंभू काय खायला आवडतो? हा? शंभू नाही बोलत. हे अरे कसं झालं बाई? काय बनली काय लागलं? खाय ना दादा. खा ना बाई दीदी. सोनपापडी कसं काय आला? एकच नंबर झाला. काय मग? मिरची घ्यायची तुला? मिरची नको आता तुम्हाला आता हा तर ते काय काही नाही खा ना. बघा सगळेजण बसले जेवायला. मम्मी का झाला वडापाव? आणू खातो काय करे? बघा इकडं आत्या सोनपापडी राधा दीदी पण बसलेल्या जेवायला.
मग तिच्या आता उपवास आहे. आज उपवास आहे त्यांना. आणि सगळ्यात नेमकं का कालची एकादश होती त्याच्यामुळे आत्याला लवकरच उपवास आला का आत्या? हा ना. या सगळेजण वडापाव खायला. शंभू अरे काही म्हण ना. शंभू काहीच नाही म्हणायचं आता. बरं जायचं तू. हा. एकदम चरचरीत झाला मस्त. चरचरीत झाला. मिरची घ्या ना. ठीक आहे घेतलं. दमा जेव्हा का दम्म नाही आता. आम्ही सुद्धा पुरायला. तेव्हा नेला सुद्धा बोरा. तू काय होत पाव खातो तो. या सगळेजण जेवायला मस्त चालू आहे वडापावचा बेत. मग सगळं कसं चरचरीत झाली. घ्या ना. तुम्हाला घ्या ना.